याचा अभाव आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. पुढील टीम सहकार्य करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. उद्या अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, त्यामुळं आज कुठल्याही परिस्थितीत आपल्याला सामने कव्हर करणं गरजेचं आहे. मयूर क्षेत्ररक्षण लगेच लावून घेणं गरजेचं आहे. आपल्यासाठी महत्त्वाचा कॉल. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सूचना आहे मित्रांनो, बराच वेळ झाला टॉस होऊन. मिड इनिंगला टॉस घेतलेला आहे, त्यामुळे मयूर जो काय प्लॅनिंग आहे तुमच्यासाठी, तुमच्याकडे वेळही होता, अजून तुम्ही क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. फार मोठी खंत आहेत आणि स्वतः आपण आयोजक आहात. ओके, हा एक 5 षटकांचा रणसंग्राम तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येतोय. पहा, एक महत्वाची मॅच. मला वाटतं आतापर्यंत मयूर भाऊ, कैलास शेठ सावंत या संघानं एकही सामना गमावलेला नाहीये. म्हणजे आपण पाहतो दुसऱ्या बाजूनं मैदानावरती दाखल होतोय टेनिस बॉल क्रिकेटचा युनिव्हर्स बॉस म्हणून ज्याला आपण ओळखतो वैभव, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अतुल. हे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल होतात. पाहायचं आता कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. तर मी विशेष कौतुक करेल आमच्या दोन्ही डीजी ऑपरेटरचं, ज्या प्रकारे काम त्यांचं चालू आहे. तर आता विशेष आभार मानेल आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीचे, आणि त्याचबरोबर आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. तर जातो आपण मॅचच्या दिशेनं, जिथे महत्त्वाची मॅच चालू होते. आणि पहा, ऑन फील्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं महाराष्ट्र, अगदी भारत रेल्वेमध्ये कार्यरत असणारे, रेल्वेच्या सेवेबरोबरच आपण पाहतो क्रिकेटचं वेट ज्यांना मैदानावरती घेऊन आलं, असे आमचे लाडके पंच अजितजी शिंदे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो लेदर क्रिकेट असो, क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ज्यांनी आतापर्यंत आपली उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे आमचे धनंजयजी इंगळे पंच सर. त्याचबरोबर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतो दिनेशजी पुजारी. तिने पंचांचं सहर्ष स्वागत आहे. अगो टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले आणि पहिल्याच बॉलवरती युनिव्हर्स बॉस वैभव बरसले बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4
4 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. वैभव स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि प्रचंड ताकदीचा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती मयूर सावंत स्वतः आलेले आहेत आणि त्यांच्यावरती पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, गुड लेंथवरून उसळी घेत होता आणि त्या चेंडूला योग्य नसीहत, योग्य दिशा दिली, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. हो, कट होणारा बॉल, थोडासा बाहेर निघणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बाहेर निघता वेगही पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांना रेफरल्स आहे, वाईड आहे का? यस, बॅटिंग टीमचा हा रेफरल्स आहे काय? ओके, मला वाटतं गोलंदाजी करत असताना गोलंदाज थोडेसे मध्ये आलेले आहेत, त्यामुळे चेंडू कुठून गेला पंचात दिसलेला आहे. तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मागणी केली जाते आणि पाहतोय आपण या वेळचा बॉल पुन्हा एकदा मागचा चेंडू जर आपण पाहिला खराब होता. हो, दमदार स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा वेध घेतोय हा चेंडू. येतो 4. बाबू आया ग मै कौडी पेटलेला या. तर आता आपण पाहतो युनिव्हर्स बॉस जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळतो. नाव आहे वैभव. गोलंदाजी मार्कवरती मयूर सावंत. इथे टाकलेला बॉल लेग स्टंपला मिस करतो. धावांचा बोनस, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. 22चा 4, त्यावरती वाईट, म्हणजे आपण पाहतो अशा 5 धावा आहेत. सामना आपल्याला रंगतदार पाहायला मिळतो आणि जसा प्रत्येक सामना रंगतदार होतो तसे आमचे डीजे ऑपरेटर देखील रंगात येत आहेत. तर जातो आपण मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावपलकावरती 14 आहे. षटक क्रमांक मैदानावरती पहिलंच मार्गस्थ आहे. अवघ्या 2 चेंडूमध्ये 14 आलेले आहेत. मयूर हो, सरळ हातामध्ये आणि मिड ऑफ मध्ये विकेट येते. युनिव्हर्स बॉस इथे आउट होताना पाहायला मिळतो. वैभवात गणेश शिंगाडे उंच पुरे फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. वैभव पास सुरुवात स्टार्ट काय जबरदस्त मिळवून दिला, पण विकेट गेलेली आहे. ज्या विकेटसाठी अट्टहास चालू होता, धावा येत होत्या, पण तिथे आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, उशिरानं बॅटचं तोंड उघडलं आणि सरळ मिड ऑफच्या हातामध्ये एक सोप्पा झेल आपल्याला पाहायला मिळाला. रन स्कोर पण होती. 14ला पहिली विकेट आली आहे. तर आता मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. मयूर भाऊ कैलास शेठ सावंत 11, तर दुसऱ्या बाजूला गणेश दादा चव्हाण 11. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. वा, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ही गोष्ट महत्वाची असते आणि एका विकेट नंतर मयूरनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूवरती 14 धावा देणारा मयूर सावंत आता चांगल्या गोलंदाजी, चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्मात येताना पाहायला मिळतो. हा चेंडू पुन्हा एकदा थोडीशी गती कमी पाहायला मिळाली, सरळ विकेट किपरच्या दिशेने आला. डॉट बॉल. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. गणेश शिंगाडे यांच्यासाठी हा बॉल प्लाय स्लिप तैनात आहे आणि प्लाय स्लिप दरम्यान जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील त्याच प्रकारचं. पुन्हा धाव येणार नाहीये. ज्या धावा सुरुवातीच्या 2 चेंडूवरती खर्च झाल्या त्या धावा इकडे कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धाव आलेली नाहीये. धावपलकावरती 14 धावा आहेत. या षटकाचा हा शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओरपिच होता बॉल, खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट करतो, रेस लागली इथे, 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता
या चेंडूवरती 2 धावा आहेत. सध्याच्या घडीला चित्र तर स्पष्ट आहे 2 धावेंचं. गणेश शिंगाडे यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. पहिलं षटक मैदानावरती संपलं. वैभवची विकेट गेली आहे. धावफलकावरती 16 धावा. या ठिकाणी आपण पाहतो प्रथमतः बॅटिंग करत असताना गणेशदादा चव्हाण 11 टीम जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. तर षटक संपलेलं आहे. संधी मिळेल DJ कृष्णा आणि अभि यांना. मध्ये विकेट आलेले आहे आणि आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन. गोलंदाजी मार्क वरती मयूरभाऊ कैलास शेट सावंत 11 संघाच्या माध्यमातून सेकंड ओव्हरला सुरुवात होती आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. कुमार धारवाड गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. तर स्ट्रायकिंग एंडला अतुल चव्हाण कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. सध्याच्या घडीला परिस्थिती पाहिली तर 16ला 1 विकेट आहे. काय होणार आहे, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. विशेष मी कौतुक करेल दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन आणि अक्षरशः मला वाटतं सकाळी 9 पासून तर आत्ताशी मला वाटतं जागा सोडली आमचे कॅमेरामॅन मयूर गायकवाड यांनी. त्यामागे त्यांचे कष्ट आहेत, त्यांची मेहनत आहे. आणि नो बॉल आहे पंचांचा इशारा. ओहो हो, इथे नो बॉल आला. अवांतर धाव येते. फ्री हिटची संधी उपलब्ध. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आहेत. म्हणजे आमच्या मयूरभाऊ गायकवाड यांचा देखील निर्धार आहे की प्रत्येक खेळाडू प्रकाश झोतात यावा आणि या संपूर्ण स्पर्धेचे क्षणचित्र टिपत असताना शक्य नाही मित्रांनो एका जागेवरती 5-5 तास बसणं. ओ हो हो, फ्री हिटच्या बॉलवरती अतुलचा तडाखा. बॉल हवेत, क्षेत्ररक्षण तिथे खराब आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे 2 होत्या, एकच धाव आलेली आहे. आणि पहा थोडीशी गाफील पाहायला मिळाले. अवघी सिंगल धाव आली. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 18 या धावसंख्येवरती. यावेळेचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह केला. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. गणेशांच्या बॅट मधून चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि त्याचा फायदा आता होतोय. टीमला धावा येत आहेत 2. टीमची धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. रन स्कोरवरती जर आपण पाहिलं तर 2 धाव्यांच्या मदतीने 20. गणेशदादा चव्हाण 11 संघ 1 विकेट गमावली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. आणि पाहतोय आपण दुपारचं सत्र अगदीच जर पाहिलं तर भरपूर अनुकूल वातावरण क्रिकेटसाठी. थेऊरच्या या चिंतामणी क्रीडा नगरीमध्ये आपण सर्वजण क्रिकेटचा मनमुरार आनंद घेतो. खोलवर टप्प्याचा बॉल परत एकदा चांगला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. पहा तिथे 1 धाव इथे कंप्लीट. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 21 धावा धावफलकावरती आहेत. पहा इथे चेंडू डॉट. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. गोलंदाजच्या माध्यमातून कुमार धारवाड गोलंदाजच्या माध्यमातून आहेत. आणि पहा एक चांगल्या टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण. अगदी प्रॉपर टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनचा वेध येतोय हा दमदार दर्जेदार स्ट्रोक अतुल चव्हाणच्या बॅट मधून. षटकार 6 धावा.
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. परत एकदा बिग हिट. इथे क्षेत्ररक्षक संधी आहे. वा ऑडोकॉट विकेट येताना पाहायला मिळतीये. जशास तसं प्रत्युत्तर. अतुल चव्हाण बॅक टू दी पवेलियन. मात्र आपण पाहतो सकाळी ज्यांना आपण एक खेळाडू म्हणून पाहत होतो, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. किशोरजी कुलकर्णी साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ॲज अ गेस्ट म्हणून दुपारच्या सत्रामध्ये थिऊर प्रीमियर लीगमध्ये दाखल झालेले आहेत. साहेब पुनश्च एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जातो आपण मॅचच्या दिशेनं. 27 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 विकेट गेलेल्या आहेत आणि पहा नुकतीच आलेली विकेट. जो फलंदाज आतापर्यंत धावा जमा करत होता त्याच फलंदाजाला इकडे आवर घातला. अतुल चव्हाणला माघार पाठवलं. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. मयूरभाऊ कैलास शेठ सावंत 11 संघाच्या माध्यमातून अकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाट पाहताय चेंडूची. तिथे चेंडू कव्हर होतोय आणि या ठिकाणी आपण पाहतो अवघी एकच धाव प्राप्त होताना पाहायला मिळते. अठ्ठावीस या धावसंख्येवरती स्कोरबोर्ड ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू असताना दिसते. सचिन कांबळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. स्ट्रायकिंग एंडला चैतन्य आले आक्रमण चढवत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत चेंडू कव्हर केलाय. पहा भरपूर डीप वरती चेंडू गेला. दुसरी झाली असती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेलाच नाहीये. एका सिंगल वरती इथे समाधान मानावं लागतं आणि या सिंगल पाठोपाठ संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता 29. गणेश दादा चव्हाण 11 प्रथमदा बॅटिंग करत असताना टॉस जिंकून मयूरभाऊ कैलास शेठ सावंत 11 संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आणि पहा बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली झाली. त्यानंतर विकेट गेल्या. चढ उतार तर या डावामध्ये आपण भरपूर पाहिलेला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. आडवी बॅट इथे फिरवली म्हणजे जास्तीत जास्त स्ट्रोक जर पाहिले तर या संपूर्ण मॅच मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा फलंदाजांचा मानस आहे. पण गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतात. गोलंदाजाचं कौतुक राहील सचिन कांबळे यांचं, ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. थिऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो जिकडे सावली मिळेल तिकडे आपली जागा फिक्स करत असताना हे सर्व आमचे क्रीडा रसिक, खरं तर ऑनलाईन देखील भरपूर क्रीडा रसिक आम्हाला पुरंदर टेनिस क्रिकेट.in पुणेच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. या यूट्यूबवरती आपण जर नवीन असाल, या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. गोलंदाज या वेळचा बॉल बिग हिट जाग्यावरती उंच गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. मिस टायमिंग टू स्ट्रोक. 1 2 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी जर पाहिलं तर मधोमध हातात चेंडू टप्पा घेतला. कॉटन बोल्टची संधी होती पण ड्रॉप दी कॅच. झेल सुटल्यानंतर काय होतं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन कांबळे अक्रॉस द बॅट. परत एकदा आडव्या बॅटने ते फटका सजवला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. पुन्हा एक सिंगल धाव आली आहे. गणेश शिंगाडे दुसरीचा कुठलाही प्रयत्न करत नाहीये. एक सिंगल धाव येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. गणेश दादा चव्हाण 11 टीम जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवरती. आतापर्यंत भरपूर शांत खेळ आपण पाहिला. सुरुवातीला जी आक्रमकता होती ती इकडे कुठेतरी खंडित करण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना. मयूरभाऊ कैलास शेठ सावंत 11 संघाला. गोलंदाज तयार. हो अकुट टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली. आणखीन एक धक्का. गणेश शिंगाडे बॅक टू दी पवेलियन.
पाहतो आपण स्कोरबोर्ड होती 31 धावा आहेत, 3 विकेट. तिसरा धक्का या ठिकाणी बसतो गणेशदादा चव्हाण 11 टीमला. 3 षटकं संपतायत, 31 धावा आतापर्यंत जमवल्या. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ह्याच गतीनं धावा चालू राहिल्या तर 50+ टीम जाऊ शकते. पण इकडे धावगती वाढवणं गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघानं एकही पराभव पाहिलेला नाहीये. प्रतिस्पर्धी संघ म्हटला तर हा संघ पहिला बाजीराव आहे, ज्यानं मला वाटतं क्वचितच पराभव पाहिला होता. मित्रांनो, पहिला बाजीराव असा एक योद्धा होता ज्यानं क्वचितच पराभव पाहिला होता. म्हणजे आतापर्यंत मयूर भाऊंच्या संघाने एकही पराभव पाहिलेला नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता पाहायचंय प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच मातब्बर आहे. चैतन्य काय करतो? नवीन फलंदाज मिलिंद कांबळे मैदानावरती दाखल झालेला आहे. ज्या मिलिंद कांबळेची गोलंदाज आपण काल बहारदार पाहिलेली आहे, तो मिलिंद मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल होतो. तर गोलंदाज कुमार धारवाड गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. मयूर शेठ, कैलास शेठ, सावंत, पाटील 11 या संघाच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. 1+1 धावा येतील 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 33 ह्या धावसंख्येवरती. पहा इकडे 5 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे तुम्हाला आक्रमकता ही धारण करावीच लागते. मागच्या काही मॅचेस आपण पाहिल्या काय जबरदस्त झाल्या मैदानावरती. या मॅचची उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. इथे कोण जिंकेल? गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर मयूर भाऊ, कैलास शेठ, सावंत या संघाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची स्ट्रॅटर्जी आहे त्यानुसारच गोलंदाजी केली आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू इथे विचार विनिमय करून टाकलेला आहे. कौतुक राहील ज्या प्रकारची गोलंदाजी मयूर भाऊ, कैलास शेठ, सावंत 11 संघाने केलेली आहे. आतापर्यंत फलंदाजांना इकडे रोखून ठेवलेला आहे. 34 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गणेश दादा चव्हाण 11. हो हो हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे फटका सजवलाय. पाहायचंय काय तिथे डिसिजन येतो. आता वरती चेंडू अडकलेला आहे, पंचांचा इशारा होतो, चौकार आहे. 4 धावा. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक या दरम्यान मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला चैतन्य कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे इरादे इकडे स्पष्ट केले चैतन्य यांनी. पण आता आपण पाहतो समोरच्या दिशेनं जर पाहिलं तर कुमारदादा धारवाड हे देखील कमी नाही आहेत. त्यांनी देखील टेनिस बॉल क्रिकेटचे कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. चैतन्यासाठी हा बॉल परत एकदा आडव्या बॅटने इथे फटका सजवला. डीप मधून क्षेत्ररक्षक भरपूर चांगली कामगिरी करतो. पुन्हा एक सिंगल आणि सिंगल व्यतिरिक्त दुसरं काहीच मिळणार नाही. एक धाव आली, संघाची धावसंख्या वाढली आहे, पुढे जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. 4थं षटक जे मात्र मार्गस्थ आहे. शांत क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहिलंय. कुमार धारवाड पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा बिगिट करायचा क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कुमार चेंडू खाली येत आहेत. कॉट अँड बोल्ड विकेट येताना पाहायला मिळते. मिलिंद कांबळे आले आणि मिलिंद कांबळे गेले देखील. विकेट आली. फलंदाज थँक्यू. 4थं षटक मार्गस्थ. पुन्हा एक विकेट गेली. 4था धक्का या ठिकाणी लागतो. अर्थातच गणेश दादा चव्हाण 11 टीमला धावफलकावरती 39 धावा आहेत. आता आपण पाहतो उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा येणार. सुरुवातीला आपण पाहिलं मयूर भाऊ, कैलास शेठ, सावंत 11 संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेला निर्णय आतापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करायचा बॉल. हवे क्षेत्ररक्षक खाली. टेकन, व्हेरी गुड कॅच. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. फलंदाज OUT आउट.
मैदानावरती दाखल झाले होते आणि संघ मालकांचा खेळ आपण मैदानावरती पाहिला. शून्यावरती बाद होत आहेत गणेशदादा चव्हाण. माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. हार्डलक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. तर आता पारितोषिक देखील येत आहे. या शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक आहे कुमार धारवाड यांचा, ज्याने जर इथे विकेट घेतली तर 500 रुपयांचा पुरस्कार आहे. कुमार जाधव सोनू शेडगे दोन्ही मान्यवरांच्या 500 म्हणजे 1000 रुपयांचा पुरस्कार. यावेळेचा बॉल फुलटास होता, त्यावरती आक्रमण एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. वेस्ट ऑफ हाईट बीमर आणि त्यावरती 4. कृष्णा जातोय आपण मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 44. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रीत बॉल. गोलंदाज तयार. कुमार धारवाडचा हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. फ्री हिट होता हा चेंडू आणि एक धाव तिथे प्राप्त होते. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती इतकं गाफील लावून चालत नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो मागचा चेंडू बीमर होता, हा फ्री हिटचा चेंडू, त्यावरती एक धाव आली. रनआउट होताना फलंदाज आपण पाहिलेला आहे. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 बाद 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानावरती तुपे 11 आणि सुजित दादा काळे 11 हा टॉस या ठिकाणी आपण घेत आहोत. मिड इनिंग मध्ये आपण टॉस साठी येणं गरजेचं आहे. धावफलकावरती 45 धावा आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्धा डझन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. चैतन्य एका बाजूने अजूनही जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट. संघाची धावसंख्या वाढेल. गणेशदादा चव्हाण 11 संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 2च्या मदतीनं 47 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज विशाल गाडगे गोलंदाजी मार्कवरती. हो हो हो, यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय दांडीगुल. गोलंदाज तयार. हो हो हो, समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. एक टप्पा घेत चेंडू कव्हर केलाय. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि पाहता पाहता अरुण यांच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. उद्याच्या दिवसामध्ये खास आकर्षण क्रीडा रसिकांसाठी फार मोठी पर्वणी आहे. महाराष्ट्राचे डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे, निवेदक समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, अनिलजी बेलवटे सरांचा एक अद्भुत नजराना तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आहे उद्याच्या दिवसामध्ये. म्हणजे क्रीडा रसिकांचं उद्याच्या दिवसामध्ये भरपूर मनोरंजन होणार आहे. आणि खरंच ओ हो हो, डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट. अरुण माघारी.
सोनू शेडगे साहेबांच्या वतीनं पुरस्कार येतो. सोमनाथ चव्हाण येथे षटकार खेळत असेल तर 500 रुपयांचा पुरस्कार. अजून अनिश तारू यांच्या वतीने देखील पारितोषिक येते. व्हाईट बॉल, अवांतर धाव येते. संघाचं अर्धशतक येते कंप्लीट, 50 धावा. तर अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल पुन्हा एक व्हाईट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला वाटतं विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक असतं. व्हाईट हॅट्रिकला या स्पर्धेमध्ये कुठलंही पारितोषिक नाही. सलगचे 2 खराब चेंडू या ठिकाणी येत आहेत. आणि याचबरोबर गणेश दादा चव्हाण 11 संघाचा अर्धशतक कंप्लीट, 51 धावा स्कोर बोर्ड होते आहेत. आदित्य ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. हा चेंडू आडव्या बॅटने इथे फटका सजवला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. पहा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्या क्षेत्ररक्षकानं जवळपास मी म्हणतो 10 ते 15 धावा सेव्ह केलेल्या आहेत. 1 रन शॉर्ट आहे आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालाय. मग या चेंडूवरती कुठली धाव नाही. ह्या चेंडूवरती कुठलीच धाव नाही. हा एक निर्धाव चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. क्षेत्ररक्षण मला वाटतं त्या दिशेनं पहा गोट्या निकंबेनं भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मला वाटतं संघासाठी जवळपास त्यानं 15 धावा वाचवल्या असतील. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अंतिम बॉल इनिंगचा आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा बॉल वेस्ट ऑफ हाईट आपण पाहिला पाहिजे. आता एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत. पंचांचा इशारा तिसऱ्या पंचांना रेफरन्स केलेला आहे. आणि पाहतोय आपण आता टीव्ही अंपायरची मदत घेतो. काय डिसिजन येतोय वेस्ट ऑफ हाईट साठी. डीजे ऑपरेटर फक्त आपण 2 मिनिटं शांत ठेवा, कारण तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतो, कारण आपण पाहतो आमचे टेक्निशियन पुरंदर टेनिस बॉल क्रिकेटचे सर्वे सर्वा. ओके, वेस्ट ऑफ हाईट, नो बॉल, बीमर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय शेखरजी चव्हाण, आपलं सहर्ष स्वागत आहे. या बेसचा बॉल, त्यावरती आक्रमण आणि इथे बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. जबरदस्त टोला. 4 धावा आहेत. कुमार जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं कुमार जाधव यांना सातत्यानं सूचना करावीच लागत नाही. आतुरता आहे टॉसची. खरं तर बरंच क्रिकेट खेळला त्यांना टॉसचं महत्त्व माहित आहे. जशी तुमची मॅच महत्वाची, प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो, प्रत्येक गडी महत्वाचा असतो, तो तसा तुमचा टॉसचा निकाल भरपूर महत्वाचा असतो. पाहायचं आता इस्माईल इस्माईल. इनिंग ब्रेक झालेला आहे. 58 धावा आहेत. 9 विकेट गमावल्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना 59 धावा संख्येचं आव्हान उभं केलं. प्रथमतः बॅटिंग केली गणेश भाऊ चव्हाण 11 संघानं. टॉसचा रिझल्ट कुठे लागला, टॉसचा निकाल. कुमार पुन्हा एकदा टॉस जिंकले. डिसिजन बॅट फर्स्ट. यस.
लक्ष्याचा कसा पाठलाग करतो, तर मॅच रंगतदार होणार. आपण कुठे जाऊ नका मित्रांनो. दुपारचं सत्र आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये गरमी थोडीशी वाढलेली आहे. खरं तर वातावरणामध्ये तितकीच गरमी या मॅच मध्ये देखील वाढलेली आहे. थँक्यू. तर 59 धावांचं लक्ष्य आहे. तर आता या लक्ष्याचा कसा पाठलाग केला जातो, आवाज महाराष्ट्राचा पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. अनिलजी बेलवटे सर, या सर आपलं सहर्ष स्वागत आहे. मायक्रोफोनवरती बदल अनिलजी बेलवटे सर. हॅलो, धन्यवाद सर. पहिलं चेंडू आपण पाहिलं मयूरसाठी सुंदर होता. इथे एक धाव आलेली आहे. आव्हान आपण पाहिलं काहीसं सोपं आणि काहीसं अवघड असं आव्हान आहे. मित्रांनो, क्रिकेट हा अनिश्चिततेचा भाग मानला जातो. कधी काय घडेल खेळामध्ये हे सांगितलं जात नाही. त्याचं नाव क्रिकेट. एक धाव. हो, फुल टॉस न बॉल. मुख्य पंचांचा इशारा आपण पाहिलाय. दोन्ही पंचांच्या हात सहज वर आलेले, अगदी फ्रीट असेल. वेळ घेऊ नका, वेळ विनंती असेल. अजिबात टाइमपास करू नका प्लीज. ही विनंती असेल. दोन्ही संघ थोडं सहकार्य करा, कारण वेळ अतिशय महत्वाचा आहे. फ्रीट. Black hole, no chance. What super batting! And the 6th run. SR. आपण पाहिलं 7 धावा या धावफलका बनवले गेलेले आहे. 8 धावा, सॉरी. तर 1 धाव आहे, त्यानंतर 9 आहे, त्यानंतर आपण पाहिजे षटकार आहे. 8 धावा आहे. अतिशय सुंदर फटका, डीप स्क्वेअर लेगला बिलॉंग करणारा फटका, छत्रपतीचा छावा. परंतु धावा पळून आपण पाहिलं एकच असेल. एकच धाव आहे. चेंडूकार आपण पाहिलं मातीला अडून चेंडू आत आलेला आहे. 1 धाव आलेली आहे. 9 धावा मात्र धावफलकावर आहे. मित्रांनो, चौकार जाऊ किंवा षटकार जाऊ,
याची वाट नाही पाहिजे. तुम्ही धावा खऱ्या अर्थानं पळून काढायचे असतात. तुम्ही पहा, तुम्ही एखाद्या गोष्टीची जर वाट पाहिली तर त्यात यश येतं का अपयश येतं हे तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं माहीत नसतं. यस, फर्स्ट विकेट इज गॉन. मैदानाच्या आतमध्ये असेल आपण बघ, सकाळच्या सत्रामध्ये कुमार आपण अतिशय सुंदर खेळी खऱ्या अर्थानं ह्या मैदानावरती केलेली आहे. आता परशुराम आणि आपण पाहिलं कुमार आपण हे सख्य बंधू परंतु वेगवेगळ्या संघामध्ये असतात. दोन्ही खेळाडू जर पाहिले चांगली खेळी करण्यासाठी माहेर समजले जातात. परशुराम जाधव अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला भेटलाय. निर्धाव पद्धतीने इथे चेंडू मात्र खेळला गेलेला आहे. निर्धाव चेंडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त झालाय. एक षटक संपलंय. 1 बाद 9 धावा. आपण पाहिले श्याम सावंत 3 चेंडू मध्ये 7. परशुराम जाधव आपण पाहिलं एका चेंडूमध्ये 0 या धावसंख्येवरती असणारे नवीन गोलंदाजाचा वापर करत असताना आपण येथे जर पाहिलं गेलं कोणाच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला जाईल. गोलंदाज सांगा. 12 खेळाडू पाठवा ना आपलं प्लीज. मिलिंद कांबळे. मिलिंद कांबळे घ्या सर. मिलिंद कांबळे आपण पाहिलं जे गोलंदाजी मार्कवर असतील. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आहे. मोठा तडाखा आपण पाहिलं. हवा मात्र पूर्ण स्टॉप आहे. पूर्ण स्टॉप आहे हवा. गोडवान नजदीक काही क्रीडा रसिक बसलेले. अबोबा काही क्रीडा रसिक तर सकाळी आलेले आतापर्यंत बसून आहे. एक सुंदर फटका इथे पाहायला भेटतोय. 1 धाव येते आणि 2 अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करीत असताना आपण पाहिलं 10 धावा मात्र येते पूर्ण आहे. काय म्हणले मान्य श्री अक्षय भाऊ चव्हाण सायकल सौजन्य भावना विनंती असन आपण स्टेजवरती यायचं सर. आपलं सरसेस स्वागत. आपण पाहिलं खऱ्या अर्थानं चेंडूला दिशा देण्याचं काम केलं परंतु कोणतीही धाव नसेल. कृपया वेळ पहा. वेळ अतिशय महत्वाचा आहे. थोडं घाई करा. स्पीडअप करा. काही काही खेळाडू आपल्या वाईट चेंडू आहे. आपल्या खेळाडूंचा जर सामना असेल तर काही काही क्रीडारसिक फोन करतात का ह्या संघाचा आता सामना आहे का. आणि मग खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं मैदानावरती येत असतात. हो परशुराम जाधव येथे मात्र काही समजू शकत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू येथे मात्र जो पाहायला भेटतोय आणि एका धावेला येथे वाचू शकत नाही. 1 बाद 12 धावा. 12 याच दे याच डोळा जमलाय क्रीडा रसिकांचा महासोहळा. नाथ खुळा गणपती पळा मित्रांनो. तुम्ही नाथ केला परंतु वाया नाही गेला. सुंदर फटका आहे. पॉइंटचा खेळाडू आपण पाहिलं चेंडूवरती येत असताना 1 धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला गेलेला आहे आणि नकारानंतर 1 बाद 13. कुमार जाधव यांनी सांगितलंय माझे बंधू अगदी परशुराम जाधव यांनी षटकार मारला तर 500 रुपये. हो रिव्हर्सिपचा प्रयत्न. ओके. एक सूचना करतोय ज्या भाविक भक्तांना रिव्हर्सिपचा फटका आपण पाहिलं. ज्या भाविक भक्तांना उज्जैनसाठी फॉर्म भरायचे त्यांनी आपला आधार कार्ड
आणि पासपोर्ट साईजचे फोटो खऱ्या अर्थानं जमा करायचे, त्याची 2 घ्या. स्टेजवरती अगदी महेश 3 घ्या. महेश मांजरे यांच्याकडे जमा करायचे, याची नोंद घ्या. फ्रीट 2. ऐका, कोणी बोलूच नका बरं का, मध्ये मध्ये बोलूच नका. मिलिंद गणेश संघ मालक गणेशजी चव्हाण स्वतः संघ मालक आहे. हो, परशुराम जाधव यांनी षटकार मारला तर कुमार आप्पा त्यांचे छोटे बंधू यांनी सांगितलं 500 रुपयाचं बक्षीस. पहा, एका बंधूने दुसऱ्या बंधूवरती बक्षीस लावलं, म्हणजे आपण पाहिलं भाव आणि भावांचं नातं. ओहो, आणि खऱ्या अर्थाने नाही षटकार परंतु चौकार. के 4 ने आकार घेतली, ती मात्र तब्बल 20 धावा. मित्रांनो, तुम्ही रामायण पाहिलं, रामायणामध्ये बंधुप्रेम पाहिलं. अक्षयदादा चव्हाण तुम्हाला सूचना केल्या जातात स्टेजवरती या. तुम्ही रामायण पाहिलं, तिथं राम आणि लक्ष्मण ह्या बंधूंचं प्रेम पाहिलं. आणि तुम्ही महाभारत पाहिलं, महाभारतामध्ये बंधूंचं वैर पाहिलं. परंतु आपण पाहिलं इथं कुमार आप्पाने आपल्या थोरल्या बंधू अर्थात परशुराम जाधव यांच्यावरती बक्षीस सोडलेलं आहे. ज्यांना उज्जैनीसाठी खऱ्या अर्थानं फॉर्म भरायचे असेल, स्टेजवरती आदरणीय महेश शेठ मांजरे हे फॉर्म भरतात, याची नोंद घ्या. आधार कार्ड आणि पासपोर्ट साईजचे फोटो. हो, आणि चौकार. तीसरा चौकार. डरने वालों को मैं और डराऊं, और भाई का मैं तो डंका बजाऊं. कौन बचा कौन को, कौन बचा कौन को. हॅलो, डरने वालों 1-32. अतिशय सुंदर बॅटिंग आहे, ते चालू आहे. 12 चेंडू 29 धाव्यांचं लक्ष्य. हो, सुंदर फटका, ब्लॉक होल चेंडू होता. डीप लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिला हा चेंडू. कलेक्शन अतिशय सुंदर आहे. 11 चेंडू आणि विजयाचं कॅल्क्युलेशन आहे ते बदललं जाते. 28 धाव्यांचं लक्ष्य. आपण पाहिलं मित्रांनो, आता उत्सुकता लागलेली ती उद्याच्या दिवसाची. 4 कोणते संघ असणार आहे आज आपल्याला डिक्लेअर संध्याकाळपर्यंत खऱ्या अर्थानं जे पाहायला भेटतील. 4 नामांकित संघ, त्यामध्ये काही संघांची ते नावं आम्ही ज्यावेळी बाहेर जातो, काही संघांची नावं तर क्रीडा रसिकांची आता होटावरती यायला लागलेले, अंदाज मात्र खऱ्या अर्थानं काढले गेलेले. बाबा एक तर क्वालिफाय झालेला आहे, बरोबर. सुजित दादा काळे 11 कुमारप्पा जाधव अँड कंपनी यांचा संघ मात्र क्वालिफाय. येते फलंदाज बाद.
मैं तो रस धक्का दुसरा येथे बसलेला आहे. 32 धावा मात्र धावफलकावर बनवले गेलेले आहे. कॅल्क्युलेशन 9 चेंडू आणि 27 धाव्यांचं लक्ष्य. सुंदर क्षेत्ररक्षण. 8 पडली गाठ, गाठ पडली ठका, 8 चेंडूचा खेळ येथे बाकी असेल. हो आणि येथे चौकार. सुंदर असा सामना चालू आहे. दोन नामांकित संघांची येथे मात्र गाठ पडलेली आहे. आपण पाहिलं सॅटरडे संडे आपण सुट्टीचा दिवस आणि ते एक सुंदर फटका आहे. आपण पाहिलं एक तर धाव येते आणि एका दुःखशी तो या काम चलनेवाला नाही आहे. षटक आपण पाहिलं गेलेले. आता 6 चेंडू आणि 22 धाव्यांचं लक्ष्य. 6 चेंडू 22 धावा. काहीसं सोपं आणि काहीसं अवघड नाही, भरपूर अवघड आहे. कारण क्रिकेट हा मित्रांनो आपण पाहिलं काही सांगितलं जात नाही, त्याचं नाव क्रिकेट आहे. काही होऊ शकतं ना. पहिलं झालं, आता होईल का नाही भरवसा नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा भाग आहे, काही होऊ शकतं. या अगोदर आपण महेश मांजरे यांनी हा दावा बनवलेला आहे. आता ते महेश मांजरे होते, तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा. हे बॅट्समन वेगळे, हे खेळाडू वेगळे. यानंतर आपण पाहिलं सुजित दादा काळे 11 विरुद्ध मान्यश्री सचिन तात्या तुपे 11 या संघामध्ये यानंतरचा सामना होणार आहे, याची नोंद घ्या. आणि त्या झाडाच्या खाली जे क्रीडा रसिक बसलेले मुलं, या इकडे तुम्ही उठा, तिथनं उठा कृपया, तिथे बसू नका, विनंती असेल. सहा चेंडू 22 धाव्यांचं लक्ष्य. हो अतिशय सुंदर. आणि 22 धाव्यांचं लक्ष्य. फलंदाजी येथे बाद आहे. मान्यश्री बापूशेठ गायकवाड मेजर यांनी मात्र जाहीर केलंय, सुजित नाना काळे 11 हा संघ जर या स्पर्धेचा फायनल सम्राट ठरला तर त्यांना 5000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता बक्षीस आपण पाहिलं आता जाहीर व्हायला लागलेलं. उद्या आपण पाहिलं मित्रांनो, थेऊर म्हणलं तर खेळाडू मालामाल म्हणून थेऊरची ख्याती आहे. फुल टॉच, अप्रतिम फटका इथे पाहायला भेटलाय. धाव पळून का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं एकच धाव आलेली, नकार मात्र दिलेला आहे. विजेते ह्या वेगळ्या गोष्टी कधीच करत नाही, ते प्रत्येक गोष्ट पारखून करतात, त्यांचं नाव विजेते. 4 चेंडू 21 धावा, 21 धावा 4 चेंडू. हो आपण पाहिलं सामना पहिलवान गणेश दादा चव्हाण या संघाच्या पारड्यामध्ये येतोय. चेंडू हवे पॉइंट. गणेश शेठ आपण पाहिलं चेंडूवरती असणारे झेल मात्र येते ड्रॉप आहे. एकच धाव आहे. 51,000 41,000 31,000 21,000 4 बक्षिसांची मालिका असणारी ही स्पर्धा आहे.
तर काहीशे चेंडू मात्र इथे बाकी राहिलेले. एकच धाव. आणि येथे पैलवान गणेशदादा चव्हाण 11 हा संघ मात्र येथे विजेता ठरलेला आहे दुपारचे 3 वाजता. चला यानंतर सचिन तात्या तुपे 11 तुझ्या जवानीनं बोलूच नका प्लीज. सांगा सर कोण आहे बघ. चला क्षेत्ररक्षण लावा फलंदाज सज्ज राहा.